नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील व पुढचं काही अपडेट पाहूया. आज जे धुक्याचं वातावरण पण राहिलेलं होतं, आज उद्याही धुक्याचं वातावरण थोडंसं राहील आणि उद्यापासून अवकाळी पावसाची तयारी सुरुवात होणार आहे. साधारणतः आता सांगली, गोवा, हुबळी, बळ्ळारी म्हणजे ह्या भागातून एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. सोलापूरच्या व नांदेडच्या मध्ये एक आहे. चंद्रपूर ह्या परिसरातून, गडचिरोली परिसरातून एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र आहे. म्हणजे स्तब्धता, वातावरण स्तब्ध आहे. आणि इकडे उद्या पण हुबळी आणि गोवाच्या दक्षिण भागातून, बळ्ळारी, नांदेड ह्या भागातून सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. साधारण उंचावरचे वारे जे आहेत पूर्णतः बदललेले दिसून येतात. दक्षिणेकडून उत्तरेकडे द्रोणीय स्थिती सोलापूर, हैदराबाद तसेच बळ्ळारी, बेंगळूर, वेल्लोर ह्या भागातून झालेली दिसून येत आहे. या वाऱ्यामुळे थोडंसं धुक्याचं वातावरण थोडं निर्माण होईल, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रभाव होईल. मी परवा एकदा अंदाजामध्ये बोललो होतं की ह्याची जी सिस्टीम तयार आहे त्याची 2 विभागामध्ये डिवाईड होणार आहे. तसे आता तयार झालेलं आहे. एकंदरीत ते दुसरं जे तयार झालेलं आहे ते दक्षिणेकडे सरकण्याची दिशा दाखवत आहे. आणि 25-26 तारखेला जमिनीलगतचे वारे जे आहेत ते साधारणतः उत्तरेकडून दक्षिणेकडे परत व्हायला सुरुवात होणार आहे. पण उंचावरचे जे वारे आहेत पूर्णतः बदललेले असणार आहेत. त्यामुळे पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कोलकाता ह्या भागातून एक कमी दाबाचं क्षेत्र उंचावर दिसणार आहे आणि त्यामुळे पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे. आत्ता सध्या पाहायला गेलं तर जम्मू काश्मीरमध्ये जे पश्चिमी आवर्तन आहे त्याची थोडीशी तीव्रता दिसत आहे. इकडे आपल्या महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये जालना, हैदराबाद, बेळगाव ते मुंबईपर्यंत उंचावरचे ढग आहेत. त्यामुळे पावसाची काही शक्यता नाही. पण उद्या साधारणतः उद्याचा दिवस असं सांगितला जातो की ढगाळ हवामान होणार आहे. पावसाची तयारी जे काय म्हणतात अवकाळी पावसाची तयारी होणार आहे. साधारण सोलापूर, अकोला इकडे कर्नाटकात बागलकोट, विजापूरपर्यंत, बागलकोटपर्यंत. तसेच पुढे जाऊन पाहायला गेलं तर इकडे कुंडापूर कर्नाटकाच्या भागातूनच पश्चिम अरबी समुद्राकडून भागाकडून सुद्धा पावसाळी वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. इकडे शिरसी, दावणगेरे, कोल्हापूर, चिकमगळूर, दावणगेरे ह्या भागातून सुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होईल. पावसाची शक्यता हलक्याशा वाटत आहे. बीड, सोलापूर, लातूर ह्याही भागातून ढगाळ हवामान होणार आहे. झाला तर हलकासा पाऊस होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही, पण ढगाळ हवामान परिस्थिती ह्या भागातून सुद्धा होणार आहे. नाशिक, मालेगाव, वलसाड ह्या परत छत्रपती संभाजीनगर, जळगावपर्यंत ढगाळ हवामान व्हायची शक्यता मॉडेल दाखवत आहे. इकडे सातारा, पुणे ह्या भागातून सुद्धा नाशिकपर्यंत ढगाळ हवामान पट्टा होणार आहे. घाट परिसरातून ढगाळ हवामान परत जाणवत आहे. आणि तसेच जळगाव, अकोला, लोणार, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात सुद्धा ढगाळ हवामान होणार आहे. साधारण उद्या शक्यतो हलक्याशा ठेंबा येण्याची शक्यता जाणवत आहे, पण शक्यता काय तेवढी ठोस नाही आहे दिसत. पण दाखवते अंदाज. अकलूज, अहमदनगर, बीड ह्या भागातून सुद्धा बऱ्यापैकी ढगाळ हवामान होण्याची शक्यता दाखवत आहे. अहमदनगर आणि बीड ह्या भागात थोडीशी ढगाळ हवामान परिस्थिती जास्त दाखवत आहे. आणि ह्या मॉडेलनुसार 24 तासामध्ये कोठेच पावसाची शक्यता तरी दाखवत नसली, पण ढगाळ हवामान परिस्थिती ही राहणार आहे. सातारा, पुणे, अकोला, अहमदनगर, बीड, सोलापूर, सांगली, गोकाक, गोव्याचा परिसर, कोल्हापूर साईड, राजापूर, रत्नागिरीपर्यंत, बागलकोट, विजापूर हे जो भाग आहे ह्या भागापर्यंत ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. एकंदरीत काय अवकाळी पावसाची तयारी सुरुवात झालेली आहे. अजून जरी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि व्हिडिओला शेअर केलं नसलं तर करून घ्या. लोणार, अकोला, अमरावती, नागपूर, पुसद ह्याही भागातून ढगाळ हवामान होणार आहे. एकंदरीत अवकाळी पावसाची तयारी उद्यापासून दिसत आहे. साधारण यामध्ये पाहायला गेलं तर म्हणजे तापमानसुद्धा वाढ झालेली दिसून येते. सांगली छत्रपती म्हणजे सांगलीच्या पश्चिम बाजूने, गोव्याच्या दक्षिण पूर्व बाजूने तेवढाच पट्टा थोडासा 16-17 सेल्सिअस आहे. बाकी सर्वत्र पूर्व बाजूला 19-20-21 सेल्सिअस तापमान वाढ झालेली दिसून येते.
आणि इकडे नागपूर, चंद्रपूर, कापसी, गोंदिया ह्या भागातून 16-17 सेल्सिअस तापमान राहणार आहे. उर्वरित भागातून तापमान वाढ झालेली दिसून येते. दिवसा ही परिस्थिती अशी आहे की ढगाळ हवामानामुळे थोडंसं तापमान कमी आहे, तरी पण 27-28 सेल्सिअस तापमान राहणार आहे. नाशिक परिसरातून सुद्धा थोडंसं थंड हवा असल्याचे जाणवत आहे. सांगलीचा भाग सुद्धा थंड हवामान असल्याचं जाणवत आहे. धन्यवाद.